आपलं गाव कोणतं? कासापुरी पाथरी तालुका परभणी जिल्हा. बरं आता आजकाल कसं आहे लोकांना की गोव्याला फिरायला जायचं, परत इकडे तिकडे मुंबई, पुणे, दिल्ली, पण तुम्ही आता इकडे वारीला जोडून आला, तुम्ही काय सांगता अनुभव कसं काय तुम्हाला वारीला वाटतं? अनुभव म्हणजे असं झालं, पहिल्या वर्षी मी आलो एकटा आलो, त्यानंतर असं वाटलं की आपल्या सगळे मंडळी होते बाकी सोबत. माझ्या मग मंडळीला वाटलं घेऊनच यावं, मग आम्ही 3 वर्ष झालं सोबत येतो. माझ्या 2 मुली पण सोबतच आहेत. अरे वा, सहकुटुंब 2 मुलींना घेऊन, पण तुमच्या मुली आहेत का आता इथं? इथं नाही, ठीक आहे. सहकुटुंब सहपरिवार वारीला आले. दादा तुम्हाला मी विचारतो, वारीला आलाय पण तुम्हाला प्रपंचातलं काय घरी रानात वगैरे काय काय आठवण येते का? काय नाही, आठवण येत नाही इकडे, काय नाही. रानात आम्ही सोडून आलो, भावाला एक वेळ सांगितलं फक्त की हे करा आपलं. आम्ही पुन्हा जे इकडे आलो तर तिकडे फोन पण लावत नाहीत वापस. वा वा. बघा एक भाऊ घरी आपली जिम्मेदारी सांभाळून घरची वारी पूर्ण करतोय आणि एका भावाला मोठ्या की आपल्या पंढरीच्या वारीसाठी पाठवलंय. बघा किती चांगलं आहे की सगळं सगळं घरदार वगैरे सोडून 2 मुली सोबत घेऊन हे दोन्ही जोडपं वारीला आलंय की एक संदेश इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपलं वारीला या आणि आनंद घ्या, हा हा आपल्या सर्वांना संदेश हे जोडपं देतंय. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. आज तुम्ही तर वारीला आला, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम आनंदाचा सोहळा आहे वारीत, आणि सर्व तरुणांनी आणि कुटुंबाला घेऊन वारीसाठी आम्ही एक दिवस देत असतो दरवर्षी. वा वा. तर हे 5वं वर्ष आहे आमचं. तुमचा वारीचा अनुभव काय सांगतात की बाबा कुटुंबाचं जीवन आणि वारीतलं जीवन तुम्हाला वारकऱ्यांकडे बघून काय वाटतंय? वारकऱ्यांकडे बघून आम्हाला खरंच समाधान वाटतं. त्यांचा आनंद पाहून विठ्ठलाला भेटायची आस त्यांची, म्हणजे खूपच वारीचा आनंद खूप एक नंबर आहे. म्हणजे कुणी सर्वांनी अनुभव घ्यावा वारीचा. ताई तुम्ही एवढा छान ड्रेस घातला, तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या तरुण बाकीचा ड्रेस घालण्यापेक्षा तुम्ही वारकरी संस्कृती जपताय, बाकीच्या मुलींना पण छान संदेश वाटतोय, तर तुम्ही आपल्या तरुण मुलींना काय संदेश द्याल वारीबद्दल? संस्कृती जपली पाहिजे, आपली संस्कृती परंपरा जपत गेलं पाहिजे आपण. वा वा. ताई तुम्ही काय बोलताल? खूप छान वाटतंय, तुम्ही? खूप छान वाटतंय वारीला येऊन सगळ्यांनी दरवर्षी यावे. ठीक आहे, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर बघा आपल्या पुढे एक नवीन वेगवेगळा उपक्रम दिसतोय की त्यांनी गुढी आणली, तर ती गुढी का आणली आपण त्यांना विचारू. बाबा रामकृष्ण हरी, तुम्ही गुढी का आणली आम्हाला सांगा बरं. हे लेकरासाठी नवसाचे नवस बोलला होता, नवसाचे तेवढ्यासाठी 10-11 वाऱ्या तिकडून केल्यात मी माऊलीच्या दिंडीत. अरे वा, माऊलीच्या दिंडीमधून त्यांनी 11 वाऱ्या केल्यात. आणि आता ही तुकारामची पहिली वारी आहे माझी. तुकाराम महाराजांच्या वारीची पहिल्यांदा बाबा की माणूस किती विठ्ठलावरची भावना आहे, किती संतांवरची भावना आहे, आपल्याला यामधून दिसून येते की इकडे तिकडे बोलतो बाबा इतरांच्या नादी लागतात, आपल्या पांडुरंगाच्या रंगात रंगून अशी ती आपली शिकडी घेऊन आलेली आहेत. त्यांचं एक आपण कौतुक करू. रामकृष्ण तुम्ही जोडून आलाय कसं? एवढी छोटी मुलगी पण वारी करते बघा. तिसरी वारी. बाप आणि लेकी दोन्ही सोबत वारी करतात आणि तिसरी वारी आहे मुलीची. वा, खूप खूप धन्यवाद बाबा. रामकृष्ण. मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईन मिळेल भाकर, पेढा नाही, बर्फी नाही, नाही साखर, पांडुरंगाच्या पुण्याईन मिळेल भाकर, गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तांना, गोड फुटाने प्रसाद घ्यावा भक्तांना, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, मोजता येत नाही मापान, मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. जोरदार टाळ्या वाजवा मावशींसाठी. वा, धन्यवाद.
आता मित्रांनो आपल्या सोबत वारीमध्ये चालणारे मृदंगवादक आहेत. दादा आता तुम्हाला विचारतो, एवढा वेळ तुम्ही आपले देहू ते पंढरपूर मृदंग वाजवताय, तुमच्या हाताला वगैरे वेदना वगैरे होतात का नाही? खूप काय बोट दुखतात पण काय वाजवावं लागतच. पण एवढी ताकद कुठून मिळते तुम्हाला? आता विठ्ठलाच्या दार चालू आता ताकद येणारच. तुमचं गाव कोणतं? मी मुंबईच आहे. अरे वा वा वा. बघा आजकालची तरुण आहे, आपण बघतोय की नाही तिथं फिरते तमाशा बघणं, कुठं काय बघणं, पण आपला हा तरुण आपल्या देहू ते पंढरपूर मृदंग वाजवत, हाताला वेदनाही होऊन कितीही होऊन ते तरी आपल्यासोबत मृदंग वाजवून ही वारी पूर्ण करतात. हे आपल्या तरुणांना एक संदेश आहे. तुम्ही आपल्या महाराष्ट्रामधील तरुणांना काय संदेश द्याल वारीबद्दल? काय नाही, एवढंच फक्त काय व्यसन करू नका, इकडे या मार्गाला या, बाकी कुठल्या मार्गाला जाऊ नका. बघा, आपल्या संतांच्या मार्गाला, या वारकरी संप्रदायाच्या मार्गाला हा संदेश आपल्याला खूप मोठा आहे दादांनी दिलेला आहे. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. वादक आपल्यापाशी आहेत. दादा तुमचं नाव काय? रामकृष्ण हरी. माझं नाव चौरंगीनाथ आढाव. चौरंगीनाथ आढाव हे महाराज आहेत आपल्यासोबत. तर दादा तुमचा हात दाखवा. बघा मृदंग वादकाचा हात बघा. की तुम्हाला एक गोष्ट विचारायची दादा, तुम्ही देहू ते पंढरपूर ही वारी करताय, तर एवढी तुमच्या ताकद कुठून येते दादा? खरंच जर पाहिलं तर आपण घरी असताना 1 किलोमीटर सुद्धा चालू शकत नाही, पण या भजनामध्ये इतकी ताकद आहे की हा ब्रह्मरस आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. या भजनाची, पांडुरंगाच्या नामस्मरणाची एवढी ताकद आहे की आपसुकच माणूस या वारीमध्ये चालतो. आता बाकीचे तर मोकळे चालतात, पण तुम्ही मृदंग घेऊन खांद्या चालताय, खांदा वगैरे दुखतात का नाही? नंतर या ठेप्यावर पोहोचल्यानंतर दुखतं, पण भजनामध्ये असं जाणवत नाही की काय आपण एवढं ओझं घेऊन चालतोय किंवा काय नाही. ते पांडुरंगच आपल्याला ती ताकद देतो. आता एक कॅज्युअल प्रश्न विचारतो, तुमच्या गावाकडची किंवा कॉलेजची मैत्री आणि वारकऱ्यांसोबतच्या मैत्रीबद्दल मला 2 शब्द सांगा. खूपच फरक. गावाकडची मैत्री ही माणसाला कुसंगाकडे नेते, पण ही जी संत संगतीची जी मैत्री आहे ती माणसाला त्याचं आयुष्याचं कल्याण करते. आपल्याला दादाकडून एक संदेश मिळालाय, संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही कुठे. त्यामुळे हा संदेश घ्या की एवढे सगळे तरुण आहेत, ते सगळे तरुण बघा, तरुणांना दाखवा. आजकाल बघा तरुण किती भरकटलेले आहेत, पण हे तरुण आपल्याला हे संदेश देत आहेत की ह्याच्या पलीकडे पण एक वारकऱ्यांचं एक जग आहे, की आपल्याला आपला धर्म, आपली संस्कृती जपणार एकच ठिकाण आहे, ते म्हणजे वारकरी. तर सर्वांनी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.